नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण डॉमिनोज स्टाईल चीज गार्लिक ब्रेड अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या पद्धतीने अगदी परफेक्ट मार्केटसारखा गार्लिक ब्रेड आपला तयार होतो आणि हा गार्लिक ब्रेड मी OTG मध्ये बेक केलेला आहे। तुम्ही OTG मध्ये किंवा गॅसवरती कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका वाटीमध्ये मी अर्धा कप कोमट पाणी घेतलेलं आहे। जास्त गरम न घेता पाणी कोमटच घ्यायचं आहे। आता यामध्ये 1.5 चमचा मी ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घालणार आहे आणि वजनी प्रमाणात ते 6 ग्रॅम आहे। यानंतर यामध्ये मी 1 चमचा साखर घालणार आहे। साखर घातल्यानंतर ईस्ट आणि साखर पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर आहे ती पूर्ण विरघळून घ्यायची आहे। बघा साखर विरघळलेली आहे। तर या वाटीवरती झाकण ठेवून 10 मिनिट आपण हे ईस्ट ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवणार आहे। 10 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असं इथं ईस्ट आपलं आहे ते ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि हे भरपूर असं फुगलेलं आहे। ब्रेड बनवताना ईस्ट ॲक्टिव्ह झालेलंच वापरायचं आहे। जर ईस्ट ॲक्टिव्ह न झालेलं ब्रेडमध्ये वापरलं तर ब्रेड आहे तो फुगला जात नाही। आता इथं एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या या वाटीने मैदा घेतलेला आहे आणि तो चाळून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात तो 400 ग्रॅम आहे। यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं, मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर ॲक्टिव्ह झालेलं ईस्टचं पाणी आहे ते मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण आता मळून घेणार आहे। ईस्टचं पाणी मैद्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते यामध्ये घालून थोडंसं पातळ हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जर थंडी असेल तर थोडंसं कोमट पाणी वापरलं पीठ भिजवण्यासाठी तरीही चालेल। साधारण 8 ते 10 मिनिट अगदी व्यवस्थित हे पीठ आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे किंवा हे पीठ तुम्ही किचन टॉपवरती मळून घेतलं तरीही चालेल। पीठ भिजवून तयार झालेलं आहे। वरून मी अर्धा चमचा तेल पिठाला अगदी व्यवस्थित सगळीकडून लावून घेतलं आणि या भांड्याला वरून मी क्लीन रॅप पेपर लावून घेत आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि हे भांडं आहे ते उबदार ठिकाणी साधारण 1 तास पीठ फुलण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही बंद OTG मध्ये ठेवलं पीठ तरीही चालेल। 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हे पीठ फुगलेलं आहे, डबलपेक्षा जास्त पीठ फुगलेलं आहे। आता भांड्याला लावलेला क्लीन रॅप पेपर काढून घ्यायचा आहे आणि हाताने वरून ह्या पिठाला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे जी या पिठामध्ये हवा भरलेली आहे ते निघेल आणि पीठ जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा सुक्का मैदा लावून पुन्हा हे 1 मिनिटभर आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। बघा अगदी छान इथं पीठ तयार झालेलं आहे आणि पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ आपण साईडला ठेवूया। पोळपाटावरती मी सुक्का मैदा लावून घेतलेला आहे। त्यावरती तयार पिठाचा उंडा ठेवून घ्यायचा आणि याचं आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे। आता या सर्व पिठाचा मी एकच ब्रेड बनवत असल्यामुळे मी इथं लाटून एकच घेत आहे। आणि माझा बेकिंगचा ट्रे मोठा असल्यामुळे मी एकच ब्रेड बनवणार आहे। जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल किंवा तुमचा OTG जर छोटा असेल तर याचे 2 ब्रेड बनवले तरीही चालतील। एका वाटीमध्ये मी इथं अमूलचं 2 चमचे बटर घेतलेलं आहे आणि ते थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे। यामध्ये अगदी बारीक चॉप केलेला 2 चमचे भरून लसूण घातला। त्यानंतर 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स घालून या बटरमध्ये मिक्स करून घेतले। यानंतर पाव चमचा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे। जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर अर्धा चमचा मिरी पावडर घातली तरीही चालेल। यानंतर 1 चमचा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथं बेकिंग ट्रेला मी तेल लावून घेत आहे म्हणजे आपला ब्रेड आहे तो बेकिंग ट्रेला चिटकणार नाही। लाटलेलं जे डो आहे तो अगदी हलक्या हाताने उचलून मी ट्रेमध्ये ठेवून घेतलेला आहे। आता या पिठावरती वरून आपण जे बटर, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मिरी आणि कोथिंबीरचं मिश्रण केलं आहे ते अगदी व्यवस्थित हलक्या हाताने सगळीकडून लावून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित मी अर्ध्या भागाला ब्रेडच्या लावून घेतलेलं आहे। यानंतर अमूलचं मोझरेला चीज आहे ते यावरती लावून घ्यायचं आहे। हे पॅकेट आहे ते 200 ग्रॅमचं आहे। यातलं मी 100 ग्रॅम मोझरेला चीज यावरती घालून घेत आहे। तुम्हाला हवे असेल तर आणखीन यापेक्षा जास्त ही चीज वापरू शकता, पण या ब्रेडसाठी 100 ग्रॅम
मोझरेला चीज अगदी परफेक्ट आहे. भरपूर असं चीज घालून घेतलेलं आहे. आता जो राहिलेला अर्धा भाग आहे तो यावरती घालून घ्यायचा आणि साईडनी अगदी व्यवस्थित असं हे हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे. आणि जे बटर, लसूण आणि ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मिरीचं मिश्रण राहिलेलं आहे ते वरूनच आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा इथं मी सगळीकडे व्यवस्थित असं ह्या ब्रेडला वरच्याही साईडला हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. आता पिझ्झा कटरने आपल्याला याला वरून हलकेसे काप द्यायचे आहेत. खालीपर्यंत कट न करता वरच्या साईडनं हलक्या हातानेच हे काप करून घेतले म्हणजे ब्रेड आतून भाजलाही जातो आणि ब्रेड बेक झाल्यानंतर आपल्याला कट करायला सोपं जातं. बघा इथं मी याला काप करून घेतलेले आहेत. साईडला इथं थोडासा राहिला होता काप, तोही मी थोडा हलका करून घेतला आणि आता OTG मी 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे. प्रीहीट केलेल्या OTGमध्ये हा ट्रे ठेवायचा आहे. OTGचं झाकण बंद करून आपण 180ला 40 मिनटं हा ब्रेड आहे तो बेक करून घेणार आहे. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला ब्रेड आहे तो अगदी छान फुलायला लागलेला आहे. तर आपण 40 मिनटं झाल्यानंतर पाहूया. बघा 40 मिनटं झालेले आहेत. आपला ब्रेड आहे तो मस्त बेक झालेला आहे. बेक झाल्यानंतर मी ट्रे काढून घेतलेला आहे. अगदी सुंदर मस्त मार्केटसारखा आपला इथं गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि बेक झाल्यानंतर याचा वासही खूप सुंदर येत आहे आणि अगदी मस्त टम्म फुगलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि घरच्या घरी अगदी फ्रेश आपला इथं चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. आपण याला वरून काप मारल्यामुळे कट करायलाही सोपं जातं. अगदी सॉफ्ट असा मस्त टम्म फुगलेला असा गार्लिक ब्रेड आपला तयार झालेला आहे आणि भरपूर आतमधून चीज आहे. तुम्हाला मी दाखवते कट केल्यानंतर मधल्या साईडनं आणि वरून त्याला मी वरची साईड एक काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भरपूर मार्केटसारखं याला चीजही आतून मेल्ट झालेला आहे. अगदी मस्त सॉफ्ट असा आपला हा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. रेसिपी खूप सोपी आहे. अगदी फ्रेश मस्त मुलांच्या आवडीचा चीज गार्लिक ब्रेड डॉमिनोज स्टाईल तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा. अगदी ही परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.